नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे स्वर गंधर्वच्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. उद्या माझी परीक्षा आहे, गंधर्व महाविद्यालय वोकल परीक्षा, ज्यात आपल्याला सगळ्या रागांपैकी पाठ्यक्रममधूनपैकी काहीही विचारू शकतात. ज्यात तुम्हाला छोटा ख्यालचा एक राग 10 मिनिटांसाठी सादर करायचा आहे आणि बडा ख्यालपैकी 2 राग 4 राग आहेत. त्यातले 2 राग आलाप तान सखत आणि 2 राग बंदिश पर्यंत. तर त्या बडा ख्यालमध्ये तुम्हाला कुठलाही राग विचारू शकतात, जो तुम्हाला मिनिमम 12 मिनिटांसाठी सादर करायचा आहे. तर आज मी तसंच तुम्हाला एक राग सादर करून दाखवणार आहे आणि मग तो कसा बरोबर गायचा हेही कळणार आहे. तर राग मालकंस मी सादर करणार आहे, जसं की आपण परीक्षेला सादर करणार. तर आधी सुरू करू राग मालकंस. राग मालकंस. राग मालकंस हा भैरवी थाटातून उत्पन्न झालेला आहे. या रागामध्ये ऋषभ एवं पंचम हे वज्र स्वर आहे. आरोहमध्ये गांधार, धैवत आणि निषाद हे कोमल स्वर आहेत आणि या कोमल स्वरां हा राग आहे भैरव मधून उत्पन्न, भैरवी थाट. तर या रागाची जाती ऑडव संपूर्ण ऑडव आहे, कारण या रागामध्ये ऋषभ एवं पंचम हे स्वर वज्र आहेत. हा राग तिन्ही सप्तकामध्ये, मंद्र, मध्य आणि ताल सप्तकामध्ये खूप छान प्रमाणे सादर करू शकतो. या रागामध्ये आपण बडा ख्यालही पाहू शकतो. हा राग प्रख्यात राग आहे, ज्यामध्ये रात्रीचा समय 3रा प्रहर आहे. मध्यम आणि षडज हे वादी संवादी आहे. तर चला आपण सुरू करू. तर हे होते आरोह अवरोह राग मालकंस. आता स्वर मालिका. तर ही स्वर मालिका राग मालकंस, त्याचा मी व्हिडिओ दुसऱ्यात अपलोड करेन आणि आज मी तुम्हाला ती कशी गायची आहे, कुठल्या तालात हे मी दाखवेन. तर राग मालकंस जी आहे सरगम गीत आहे, ज्याला आपण राग मालिका किंवा स्वर मालिका असेही म्हणू शकतो. नवव्या मात्रापासून सुरू होते.
देवा ऋतु बसंत की देता संदेशवा कोयलिया बोले अंबुआ की डार पर सा सा नि ग सा सा नि दा दा म दा नी सा 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 दा दा म ग नायो कलियना परगुंजता भवरा नायो कलियना परगुंजता भवरा उनके संग तर तरंग रलिया उनके संग तर तरंग रलिया यही बसंत की देता संदेशवा कोयलिया बोले अम्मुआ की डार पर कोयलिया बोले अम्मुआ की डार पर कोयलिया बोले अम्मुआ की डार पर कोयलिया बोले सा सा कोयलिया बोले कोयलिया बोले सा ग म ग ग सा कोयलिया बोले कोयलिया बोले अम्मुआ की डार पर सा ग म ग ग सा म ग म ग सा कोयलिया बोले कोयलिया बोले अम्मुआ की डार पर नायो कलियना परगुंजता भवरा नायो कलियना पर सा नि सा धा नि ध म नायो कलियना पर नायो कलियना ताने राग मार्कस कोयलिया बोले नि सा ग म ध नि सा सा नि ध नि ध म सा नि सा ग म ध नि सा सा नि ध म ग म ग सा कोयलिया बोले अम्मुआ की डार पर दुसरी ताल ग म ध नि सा सा नि ध म ग म ग सा कोयलिया बोले अम्मुआ की डार पर ग ग ग नि 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 ग ग सा नि ध म ग म ग सा कोयलिया बोले अम्मुआ की डार पर तर हा होता राग मार्कन्स. तुम्हाला राग मार्कन्स पूर्ण असं सादर करायचं आहे.
आणि जर त्या रागामध्ये तुम्हाला तराणा किंवा राग मालिका असेल तर तीही तुम्हाला सादर करावी आहे. प्रत्येक रागामध्ये नाही, कुठले पाठ्यक्रमामध्ये तुम्हाला आता मध्यमा प्रथम मध्ये टोटल 7 छोटे ख्याल आणि 4 बडे ख्याल. तर 7 छोटे ख्यालपैकी कुठल्याही 4 रागामध्ये एका तराणा, एका धमाल, एका ध्रुपद, एका ठुमरी तुम्हाला असेल तर, आणि ठुमरी जर तुम्हाला पाठ्यक्रमामध्ये नसेल तर एकामध्ये राग मालिका, हे असं तुम्हाला सादर करायचं आहे. ध्रुपद जो आहे तुम्ही मागच्या वर्षीचाही करू शकता बडा ख्यालमध्ये जर तुम्हाला असेल. जसं आता आपण राग बागेश्वरीमधला ध्रुपद केलेला आहे आणि जो आपल्याला आधीही झालेला होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ठुमरी येत नसेल तर तुम्ही जय जगदीश हरे ही प्रार्थनाही सादर करू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.